टीम साईज पण वाढतो मग फक्त वाढत नाही. आपली पर्सनल वेल्थ ती खरंच वाढते का, स्वतःलाच विचारा. हात वरती करण्याची गरज नाही. बिझनेस प्रॉफिट आणि पर्सनल वेल्थ क्रिएशन ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी. तर एप्रिलमध्ये प्लॅनिंग का महत्वाचं आहे परत विचारा. नवीन कर वर्ष आहे, नवीन टॅक्स ऍक्टचं फायनान्शियल इयर आहे. संपूर्ण तुम्ही 12 महिने SIP आणि कर बचतीसाठी तुम्हाला उपलब्ध आहे. उद्योजकांसाठी वैयक्तिक पैशांची वेगळी व्यवस्था करायला पाहिजे. शिस्तबद्ध सिस्टीम ही यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यामध्येच आपली सिस्टम चालू करा. वेळेचा फायदा घ्या. एप्रिलमध्ये केल्याने वर्षभर नियोजन सुलभ होते. मार्चची घाई टळते आणि घाईमुळे होणाऱ्या मिस्टेक सुद्धा आपल्याला कळतात. माझ्या मते पर्सनल फायनान्स जर का आपण म्हणू तर पर्सनल फायनान्सचे एक पिरॅमिड आहे जो तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवतो. आर्थिक यशाचा आधार हा जो आहे हा 5 आपल्या हाताचे जे फोटो आहेत त्याच्यावरती दाखवतो. सगळ्यात पहिला जो आहे हा आहे कॅश फ्लोचा. किती प्रॉफिट असला तरी आपलं कॅश फ्लो खूप महत्वाचा आहे. हातामध्ये पैसे किती आहे. दुसरा आहे प्रोटेक्शनचा. जरी माझा कॅश फ्लो चालू असला तरी माझा लाईफ प्रोटेक्शन आहे का, माझा बिझनेस प्रोटेक्शन आहे का, तर ते प्रोटेक्शनचं आहे. तिसरं आहे इमर्जन्सी. इन केस ऑफ इमर्जन्सी माझ्याकडे किती कॅश वेगळी ठेवलेली आहे. कारण आपण बिझनेसमन आहोत. दर महिन्याला सेम उत्पन्न नसतं. तर एखाद्या महिन्याला कमी पडलं, काही ठप्प झालं आजारापणामुळे, तर कमीत कमी 6 महिने सॅलरीड काम आणि आपण बिझनेसमन आहोत. आपल्याला 9 महिन्याचे एक्सपेन्स वेगळे काढून ठेवलेले आहेत. चौथं जे आहे ते आहे इन्व्हेस्टमेंट. दॅट इज सिप इन द SIP. इट शुड बी अ प्रॉफिट. इट इज नॉट अ प्रॉडक्ट. बऱ्याच लोकांना सिप हे प्रॉडक्ट वाटतं. सिप इज नॉट अ प्रॉडक्ट, इट्स अ सिस्टम. त्याच्यामुळे आपल्याला शिस्त लागते. आणि सगळ्यात शेवटी फ्रीडम फंड जो खूप महत्वाचा आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला फायनान्शियल फ्रीडम हवी असते ज्यावेळेला आपण पैशासाठी काम करत नाही, परंतु आपल्या एखाद्या गोलसाठी आपण काम करतो. त्यामुळे त्या 5ची पंचसूत्री खूप महत्वाची आहे. ते तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्येक स्तंभ महत्वाचं काय आहे तर कॅश फ्लोमुळे आपल्याला उत्पन्न आणि खर्चाचं स्पष्ट चित्र दिसतं. संरक्षण, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, डिसेबिलिटी इन्शुरन्स आणि क्रिटिकल इन्शुरन्स, त्यामुळे आपलं कुटुंब सुरक्षित राहतं. आपातकालीन निधी 6 महिन्याचा खर्च, पण आपल्याला बिझनेसमधला 9 महिन्याचा खर्च आपण बाजूला काढून ठेवला पाहिजे. गुंतवणुकीसाठी SIP आणि कर बचत साधनं एप्रिलपासून आपण वापरायला पाहिजे. आणि निवृत्ती उत्पन्न म्हणजे एका पर्टिक्युलर वयानंतर आपल्याला निवृत्ती नाही आहे, पण एका वयानंतर आपल्याकडे रेडीमेड असा सोर्स पाहिजे तिथून आपलं सेकंड इन्कम चालू होतं. तर मनी गिव्स यू चॉईस बट इट इज नॉट गिव्हिंग यू एनी, इट शुड नॉट गिव्ह यू एनी प्रेशर. आता आपण हा सगळा प्रवास करताना आपल्याकडनं चुका काय करतो, तर चुका कुठल्या घडतात आपल्याकडून त्या उद्योजकांच्या खास म्हणजे कॉमन मिस्टेक असतात. आम्ही आतापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये भेटत आले त्यांच्याकडनं एक की वैयक्तिक आणि बिझनेस कॅश ही वेगळी ठेवली जात नाही. जेव्हा गरज असेल त्यावेळेला करंट अकाउंटमधूनच पैसे काढून ठीक आहे घरी तोपर्यंत आले बिझनेसमधले तिकडे गेले. बिझनेस आणि पर्सनलची कॅश वेगळी ठेवायला पाहिजे. दोन्हीचे अकाउंट वेगळे आहे. खर्चा खर्चासाठी करंट अकाउंटमध्ये काढू नका, सेव्हिंग अकाउंट वेगळा. मार्चमध्ये करतोय शेवटच्या महिन्यामध्ये घाईमध्ये एकाच वेळेला 4-4, 5-5 इन्शुरन्स वाले भेटतात आणि कुठलं तरी प्रॉडक्ट घेतलं जातं. आपल्या गरजेशी त्याचं काही कनेक्शन नसतं. त्याला हवे पण विकत घेतलं असं. कमी विमा संरक्षण. अनेक उद्योजकांकडे अत्यंत कमी विमा संरक्षण असतं. मी जॉईन झाल्यापासून गेल्या 5 वर्षांमध्ये चार्टर्ड क्लबमध्ये कमीत कमी 2 केस अशा बघितल्या ज्यांची मेडिक्लेम नव्हती किंवा प्रॉपर रिन्यू करायची राहिली होती. त्यांच्या आजारपणामध्ये आपण मेंबर्सनी सुद्धा हेल्प केली होती. तर अशी परिस्थिती तुमच्यावरती येऊ देऊ नका. बचत खात्यात निष्क्रिय रक्कम. बिझनेसमध्ये एवढे बिझी की स्वतःच्या पैशाकडे लक्ष द्यायला वेळत नाही. बँक अकाउंटला 2 लाख रुपये असेच पडून राहिले 3%. साधं म्युच्युअल फंडच्या लिक्विड स्कीममध्ये जरी ठेवले तरी तुम्हाला 6% म्हणजे डबल व्याज येईल त्याच्यावरती, विच इज नॉट कनेक्टेड विथ इक्विटी ॲट ऑल. म्युच्युअल फंडचा लिक्विड फंड आहे तो इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करत नाही, त्याच्यामध्ये पैसे ठेवायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी नामनिर्देश नाही. म्हणजे घरापासून त्या बँक अकाउंट पासून ते सगळीकडे आपलं नॉमिनेशन प्रॉपर नसतं. या सगळ्याची स्लाइड मी आता पाठवणार आहे. थोडी
छोटं घेऊ नका. तर आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आज सगळीकडे इन्शुरन्स, बँक सगळीकडे आपलं नॉमिनेशन चेक करा आणि ज्यांचं विल नसेल त्यांनी विल करून घ्या. वैभव आहे पण तिला हा हे इतकं विल नो जोक्स. आणि विल करणं खूप महत्त्वाचं आहे. जर का तुम्ही लाईफ इन्शुरन्स घेता म्हणजे तुम्हाला माहिती आहे उद्याची गॅरंटी नाही, पण लाईफ इन्शुरन्स घेता पण विल करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर इन्कम विदाउट स्ट्रेस विल इन्क्रीज युअर बिझनेस व्हॅल्यू. तर मला आता ह्या महिन्यामध्ये काय करावं? एप्रिलची आता 7 दिवस गेले, उरलेल्या 23 दिवसाची चेकलिस्ट काय आहे? तर नंबर 1 तुमचं सीप वाढवा. एक्झिस्टिंग SIP जे असतील ते 10 ते 15% वाढवा आणि 10 ते 15% आपलं उत्पन्न पण गेल्या वर्षी वाढलं. आरोग्य आणि टर्म इन्शुरन्सचा विमा तपासा. जर का इन्शुरन्समध्ये 5 वर्ष आपल्या म्युच्युअल फंडमध्ये जर का 5 वर्षामध्ये पैसे डबल होतात 14%, तर त्यावेळेला डॉक्टर सुद्धा अँजिओप्लास्टीचा करता 5 वर्षाने डबलचा वाढवतो. तर तुमची मेडिक्लेमला त्यावेळेला वाढली आहे की 5 वर्षापूर्वी 5 लाखाची घेतली पण अजून 5 लाखाची किंवा 10 लाखाची 5 लाखाची मेडिक्लेम असेल तर ती नसल्याच्या बरोबरीच असं समजा आमच्या ठाण्यात. आपत्कालीन निधी हा बऱ्याच जणांना ह्याच्यासाठी वेगळी SIP लिक्विड फंड ठेवायला पाहिजे. इक्विटीमध्ये ती ग्रोथसाठी ठेवतो, पण आपत्कालीन निधीसाठीची एक लिक्विड फंडामध्ये जर का SIP लावली तर त्याच्यामुळे आपला आपत्कालीन निधी तयार होतो. इमर्जन्सी फंड, निवृत्ती आणि मुलांच्या उद्दिष्टांसाठी फंड, ह्याच्यासाठी एक वेगळी SIP चालू करा. ते SIPच्या नेहमी लक्षात ठेवा किंवा की ही SIP जी आहे मुलांच्या एज्युकेशनसाठी आहे. त्याच्यापूर्वी होत्या स्कीम, पण आता त्या स्कीम चेंज झाल्या, त्यांची नावच बदली केली. आता रिटायरमेंट आणि चाइल्ड स्कीम नाही आहे, त्यामुळे वेगळी स्कीम करून लक्षात ठेवायला लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं बिल आणि नॉमिनेशन अद्यावत करा, कारण ते कधी कधी पूर्वी केलेलं असलं तरी त्याला आता बंदी करणे. शेवटचा विचार, इन्कम इज फंड अँड वेल्थ इज डिझाईन. उत्पन्न मिळवणं हे काम आहे, पण संपत्ती डिझाईन केली जाते. ह्या एप्रिलमध्ये एक अशी स्टेप घ्या ज्याच्यामुळे तुमचे पुढचे 10 एप्रिल चेंज होते. आजची कृती आजच्या दिवसासाठी आज एक नवीन SIP चालू करा. 10 वर्षाचा फरक बघा. 10 वर्षामध्ये आजची छोटी सवय तुम्हाला कसा तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडून आणेल. सॅटर्डे क्लब एकत्र वाढूया, एकत्र समृद्ध होऊया. आजच आपल्या समृद्धीची आपण सुरुवात करूया. फायनान्शियल हेल्थ ॲडवायझर, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, क्रिटिकल इलनेस, डिसेबिलिटी, म्युच्युअल फंड आणि वेट याच्यामध्ये मी गायडन्स करतो. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि सर्वांना आजचं प्रेझेंटेशन मी तुम्हाला नंतर फॉरवर्ड करतो. कोणाला काही क्वेश्चन्स आहेत किंवा टेस्टिमोनियल द्यायचं आहे? वैभव सर, 4 वर्ष अगोदर हळू